माझ्याकडे तो ना दुखलं इथे हो थोडी छाती इथे दुखतंय इकडे काही दुखत नाही इकडे दुखतंय या अर्ध डोकं दुखतंय ओके उठून बस मांडी घालून बस आता तुमच्या मानेमध्ये इथे C4 C6 मध्ये गॅप आहे म्हणजे जी वरची जी डिक्स आहे ती वरून खाली सरकली C4 मध्ये वरची डिक खाली सरकली आता डिक सरकून भरपूर दिवस झाले कमीत कमी 5 ते 8 वर्ष पण त्याच्यातलं जसं जसं कार्टिलेज घसलं गेलं बाहेर आलं एवढ्या 2 ते 3 वर्षात कार्टिलेज जसं जसं बाहेर आलं तसं तिथून जी सर्वाइकल नावाची वेन्स असते ती तुमच्या ब्रेनला छातीला पाठीला शोल्डरला हाताला कनेक्ट म्हणून तुमच्या मानेपासून उजवा हात दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते मग आता बसून उठले कधी कधी चक्कर येतो आता यालाच म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस तीच वेन्स ब्रेनला कनेक्ट असते म्हणून इंटरनल ब्रेनला सूज असते म्हणून तुम्हाला मायग्रेन सारखा त्रास होतो आता जेव्हा तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेनला छातीला पाठीला शोल्डरला हाताला होईल तेव्हा हा प्रॉब्लेम रिकवर होईल तुम्हाला कळ लागते बऱ्यापैकी हाताला कळ लागते म्हणून दिवसभरातून बऱ्याच वेळेस हाताला असं झटका देतात येतं का नाही त्याच्यामुळेच तुमचं फ्युजन शोल्डरचा प्रॉब्लेम होईल टेनिस एल्बोचा प्रॉब्लेम होईल आता यालाच म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस आता जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल कार्टिलेज लेवलला येईल तेव्हा या गोष्टी क्लिअर होतील आणि 1-2 दिवसात क्लिअर होणार नाही याला 10 दिवसाची प्रोसेस आता जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल कार्टिलेज लेवलला येईल तेव्हा हा प्रॉब्लेम क्लिअर होणार पण 1-2 दिवसात क्लिअर होणार याला 8 ते 10 दिवसाची प्रोसेस आहे याच्यानंतर याला काही 3 महिन्याचे काही नियम आहे म्हणजे इथून पुढे उजव्या कुशा झोपायचं नाही उशा 2 घ्यायच्या नाही मान मोडायची नाही मानेला झटका द्यायचा नाही समजलं डोक्या वजन खांदे वजन घेतलं तर हा प्रॉब्लेम परत होईल जसं 4 व्हीलर आहे 4 व्हीलरची व्हील अलाइनमेंट बिघडली कार्टिलेज अलाइनमेंट बिघडल्यानंतर चाक वन साईड घसत जातं तसं तुमचं स्पायनल कॉर्डची जी पोझिशन असते ती कधीतरी सरकली बिघडली जसं जसं कार्टिलेज घसायला लागलं बाहेर यायला लागलं तर हा प्रकार वाढत चालला जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल कार्टिलेज लेवल जाईल तेव्हा एक क्लिअर पण याच्यानंतर सेट जरी झालं तर त्याच्या आजूबाजूच्या कोशिका 100% स्ट्रॉंग होत नाही तुम्ही लिमिट क्रॉस केलं तर हा त्रास तुम्हाला आयुष्यभर परत होणार म्हणजेच तुम्ही लिमिटपेक्षा डोक्यात जास्त वजन घेऊ नाही शकत लिमिटपेक्षा हाताने वजन नाही उचलू शकत मानेवर पडले मानेला झटका बसला उशा 2 घेतला हा त्रास तुम्हाला परत होईल या गोष्टी आयुष्यभर लक्षात तो बाकी गॅप भरपूर वर्ष जुना आहे माझ्याकडे बस बॉडी लूज इकडे मन करा बस ओके बस लूज 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 इकडे मान कुठं पाय इकडे डोकं इकडे योगिता पाय पकडा डोकं इकडे करा पाय इकडे करा 1-2 मिनिटं थांबा सरळ झोपा योगिता पाय पकडा सरळ झोपा रिलॅक्स घाबरू नका